राज ठाकरेंनी जे आता मागे स्टंट केलं आता खूपच होतं, परंतु जे मागे आता चालू आहे आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये की तुम्ही दहीहंडी करायची नाही. आता मागे गणेश मंडळांना नोटिसा दिल्या. प्रत्येक सणावरती कोणीतरी उठतो आणि PI दाखल करतो. त्यावरती जे सरकार डिसिजन देणार आहे त्याला कुठेतरी आव्हान करण्यासाठी राज्य सरकार कमी पडते की जेणेकरून सामाजिक या महाराष्ट्राच्या लोकांच्या भावना दुखवणे आणि त्यामधून मध्यस्थी कुठला तोडगा निघावा या हेतूने राज्य सरकारने त्या याचिकेला आव्हान दिलं पाहिजे होतं. परंतु राज्य सरकार काहीतरी हुकुमशाहीसारखं प्रत्येक जे हायकोर्टाने जेही डिसिजन दिले त्यावर कुठेतरी एकदम तोंड बंद करून बसलेलं काम चालू आहे. त्यामुळे ठीक आहे, कोर्टाने डिसिजन दिलं ते आम्हाला मान्य करावंच लागेल, कारण की जे कोर्टाचं डिसिजन जे आता संविधानातून आले त्यामुळे कोर्टाचा अवमान होऊ नये. कोर्ट ही या देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था असल्याने त्याचा अवमान झाला नाही पाहिजे. परंतु राज्य सरकारने कोर्टाचा निर्णय किंवा हे लोकांना माथ्यावर बसू नये याचा कुठे विचार केला पाहिजे. त्यातल्या त्यात राज ठाकरेंनी जे केलं हे अतिशय चुकीचं आहे. त्यांनी मध्यस्थी करून किंवा त्यांनी वैयक्तिक कोर्टाला आव्हान दिलं पाहिजे होतं. एखादी PI दाखल करून लवकरात लवकर त्यावर निकाल काढला पाहिजे होता. हे सगळं दुर्दैव आहे आणि चुकीचं आहे. हे कसं आहे मंडळांना भेट देणारे म्हणजे जे उद्याला हे कोर्टाचा अवमान जे लोकांनी केलं नाही त्या लोकांना हे प्रोत्साहन आहे की मी हा स्टंट करण्यास सक्सेस झालो आणि कोर्ट कायदा माझं काही वाटलं करू शकत नाही. मी सर्व उच्च न्यायालयाचा निर्णय धाब्यावर बसू शकतो म्हणजे या देशाची न्यायव्यवस्था माझं काहीही करू शकत नाही असा मेसेज ते सर्व देशाला देतात. आणि या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की या महाराष्ट्राचे या निर्णयामुळे संपूर्ण देशाची बदनामी होतात. या 12 वर्षात कसं आहे दहीहंडी हा साहसी खेळ माझ्या ठाण्यामध्ये ठाणे हे दहीहंडीचं शहर म्हणून ओळखलं जात असताना कुठेतरी कोर्टाने ठीक आहे कोर्टाने काही अटी घातल्या काही निर्बंध घातले परंतु काही निर्बंध हे जाचक आहे. त्या दहीहंडी खाणाऱ्या मुलाची वयोमर्यादा 18 वर्ष असावी या गोष्टीला मान्य आहे. परंतु दहीहंडीची वयोमर्यादा म्हणजे उंची ही एवढीच असावी हे कुठेतरी चूक आहे. जर तो मुलगा 18 वर्षाचा असता तर किमान त्याचा अपघात झाला असता किंवा काही म्हणजे दुखापत प्रत्येक खेळामध्ये होतच असतो. परंतु त्याला वयोमर्यादा असावी हे गोष्टी ओके.